मंडळी नमस्कार. यंदाच्या वर्षी उन्हाळ्याने त्या ठिकाणी 42च्या पुढे त्या ठिकाणी टप्पा ओलांडला. या रणरणत्या उन्हामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या फळबागा त्या ठिकाणी फेल गेल्या. सनस्ट्रोक असेल किंवा उन्हाचा भडीमार असेल किंवा रखरखत ऊन, टेम्परेचर वगैरे असे अनेक कारणं, किंवा विहिरीने तळ गाठला वगैरे, अशा अनेक कारणामुळे बऱ्याचशा बहुतांश शेतकऱ्यांच्या बागा फेल गेल्या. पण या ठिकाणी आडेगाव मोहोळमधील विनोद डोंगरे नावाचे एक शेतकरी 42 डिग्री प्लस तापमान झालं असताना सुद्धा त्यांची डाळिंबाग खडकाळ मालराने, हे माझ्या मागे जे मालरान आहे खडकाळ मालराने, या खडकाळ मालरानावर डाळिंबाग फुलली. डॉक्टर डोंगरे यांनी त्यांना होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली बागेला आणि बाग त्या ठिकाणी फुलली. असं हे लाल सोनं पिकवण्याचं काम विनोद डोंगरे यांनी केलं. होमिओपॅथिक ट्रीटमेंट जी माणसावर केली जाते तीच ट्रीटमेंट आता फळबागांवर व्हायला लागली. द्राक्षे, डाळिंब, ऊस किंवा भाजीपाल्यामध्ये सुद्धा आता डॉक्टर डोंगरे होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्या ठिकाणी देत आहे आणि शेतकरी बांधवांना चांगलं लाख मोलाचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवून देत आहे. डोंगराळ मालराने, या मालरानावर पहिले काही पिकत नव्हतं, प्युअर त्या ठिकाणी मालरान असल्यामुळे. पण आता विनोद डोंगरे यांनी धाडस केलं आणि ते धाडस फळाला आलं. त्या विनोद डोंगरेंच्या धाडसांना मार्गदर्शन मिळालं ते म्हणजे डॉक्टर डोंगरे यांचं, आणि त्यामुळे ही बाग त्या ठिकाणी फुलली. होमिओपॅथिक ट्रीटमेंट नेमकी कशी असते आणि किती त्याला खर्च येतो आणि ही ट्रीटमेंट परवडते का, ही सगळी माहिती होमिओपॅथी ट्रीटमेंट देणारे डॉक्टर डोंगरे आणि डाळिंब उत्पादक काही शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. किती बाग आहे सगळी? 3 एकर डाळिंबाची बाग आहे, 1200 झाड आहेत. काय होतं अगोदर? सगळं खडक जमीन होती अशी. बर. हा, खडकाळ कसं तुम्ही तयार केलं मग? पाण्याचे नियोजन करून बर डेव्हलप करून लागण केली डाळिंबाची. बर. ही कधीची लागवड आहे? ऑगस्ट 2024. किती बाय किती वर? 14-8 वर आहे. 14-8 वर. 14-8 वर. बर. मग झाडं लावल्यानंतर मग कसं ट्रीटमेंट कशी, सरांचं कशी ओळख झाली डॉक्टर साहेबांची? सरांची ओळख झाली म्हणजे लुलकर कचरे भाऊ, बर. तेलंगवाडी, हा. हे पाहुणा असल्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा यांचे औषध वापरा. वापरल्यानंतर त्यांनी वापरला किती अगोदर औषधं वापरा म्हणले? होमिओपॅथी. तुम्हाला विश्वास बसला का? अगोदर नाही बसला. त्यांची बाग बघायला गेलो आम्ही. बर. हा. त्यांची बाग बघितल्यानंतर मग डॉक्टरांकडे गेलो, औषध आणलं आणि चालू केले. तेव्हापासून ट्रेसमध्ये अजिबात बाग नाही, हिरवीगार, कंटिन्यू हिरवीगार बाग आहे. तुम्ही कधीपासून डाळिंब शेती करताय? डाळिंब शेती आता ह्या 2 वर्षातच करायला लागलो आम्ही. बर. तुम्ही आता बागा वगैरे बघून फिरत असाल, जात असाल. होय होय. रसायन केमिकलची बाग आणि तुमची बाग, काय फरक वाटतो तुम्हाला? म्हणजे भरपूर फरक आहे. लोकांची बाग अशी पिवळसर दिसतात, आपली बाग कुठेही तुम्ही फिरून बघा काळी भंगार झाड आहेत अजून. पेपर लावला होता का अगोदर? होय. बर. मिलीबग यायला लागला म्हणून पेपर काढला आणि प्रोटेक्शन टाकलं. बर. तर प्रोटेक्शन काढून 4 दिवस झालेत. होमिओपॅथीच्या फवारण्या कशा होत्या काय? होमिओपॅथिक 50% आणि केमिकल 50%. बर. याचं दोन्ही पहिलं वर्ष असल्यामुळं या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून केले चालेल. बर. आता कसं, किती माल जाईल सगळा? आता झाडाला कमीत कमी 17-18 ते 20 किलो पर्यंत तुटल. बर. 1200 झाड आहेत. किती टोटल उत्पन्न होईल सगळं? 20 टन म्हणलं तरी 30 लाख रुपये उत्पन्न होईल. खर्च किती होईल त्यातला? 6 लाख रुपये खर्च आहे. बर. म्हणजे 24-25 लाख रुपये राहतील. होय. खडकाळ मालरानावर एवढे पैसे मिळतील असं वाटलं होतं कधी? नाही वाटलं नव्हतं कधी. बर. सक्सेस झालं. सक्सेस झालं. किती वेळ तुम्ही इथं थांबतात बागेत? कसं आहे? बागेत असं असतो कंटिन्यू सारखं. बर. हा. सारखं बागेतच राहता तुम्ही? होय. जीवापाड जपले. जीवापाड जपले. तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी डॉक्टर शहाजी डोंगरे. मी प्रॉपर आडेगावचा आहे, परंतु माझं होमिओपॅथीचं हॉस्पिटल मोहोळमध्ये मी आहे आणि साधारण 20-22 वर्ष झालं मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतोय. तर होमिओपॅथी शास्त्राचं जे रिझल्ट आहेत, ज्या जुन्या क्रोनिक केसेसमध्ये एकदम जुनाट सर्दी वगैरे वगैरे ज्या जुनाट केसेस आहेत तिथं खूप चांगलेले आहेत. तोच प्रयोग मी इथं पिकांमध्ये केलेला आहे. साधारण आता कोविडमध्ये म्हणजे कोरोना काळामध्ये होमिओपॅथीचं महत्व बऱ्यापैकी जगभर लोकांना पटलेलं आहे. त्याच्यापूर्वी होमिओपॅथी म्हणजे एक क्वॅक पद्धत असं समजलं जायचं, परंतु मला त्याचं सांगणं आहे की होमिओपॅथी माणसावर तर असर करतेच करते, परंतु त्याच पद्धतीनं ती पिकावर पण असर करते हे प्रत्यक्षात या ठिकाणी बघा. हे तसं पाहिलं तरी जमीन सगळी ओसाड माळरान आहे आणि साधारण पाणी मिळायची संख्या 2 ते 3 तास वगैरे मिळतं त्याला. साधारण ह्या वर्षी 42, 43, 44 टेम्परेचर आहे
आणि झाडाचं वय पाहता आणि झाडाचा विस्तार पाहता, झाडाच्या अंगावर असलेला माल पाहता, ही झाडं इतकी टवटवीत आणि फ्रेश आहेत. साधारण आता 2-4 दिवस झालं प्रोटेक्शन पेपर काढलाय त्यांनी, तरी परंतु कुठं झाडाची शेंडा बघा चालू आहे, स्ट्रेसमध्ये गेलेले नाहीयेत. फळाचा आकार, साईज आणि रंग ह्या गोष्टीत इतर याच्यापेक्षा खूप चांगला फरक पडतो. आपण ह्याचे म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखादी मातेचं डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा डिलिव्हरी पूर्वी जे चेकअप करतो आणि जे काही ट्रीटमेंट देतो, त्याच पद्धतीनं ह्या झाडाच्या मुळीवरती, खोडावरती, पानावरती आणि फळांवरती त्याच पद्धतीने वेगवेगळ्या स्टेजेसनुसार त्याला लागणारी पोषक घटक द्रव्य आणि इतर पीक कीड संरक्षण करून कीड रोगाचं संरक्षण करून आपण 50 एकदम रिस्क घ्यायचे नाही म्हणून 50% केमिकलचा वापर केला आणि 50% होमिओपॅथी औषधांचा वापर केला. तर त्याचे हे रिझल्ट खूप सुंदर मिळालेले आहेत आम्हाला. खर्च किती आहे क्रियेला? साधारण जर तुम्ही टोटल बाग केमिकलच्या औषधावरची, स्प्रेवरती आणि ड्रेंचिंगवरती करायची म्हटलं सर, त्याला 100 रुपये खर्च येत असेल तर होमिओपॅथी औषधात 30 मॅक्सिमम 35 रुपयापर्यंत खर्च होते. म्हणजे हे खर्चात बचत करते. साधारण आता येणारा काळ, आता हे जे युद्ध झालं त्याच्यामुळे जे रासायनिक खताच्या किमती किंवा इतर ज्या सगळ्या भरमसाठ वाढत चाललेला आहे, त्याला काही बॉन्डिंग राहिलेलं नाही आणि त्याच्या जवळजवळ दुप्पट किमती होणार आहेत. तर त्याच्या निम्म्यामध्ये आपण काम करू शकतो आणि जे की विषमुक्त असेल. आणि मी आळीवरती काम करणारं औषध सुद्धा मी स्वतः पिऊन दाखवतो. म्हणजे एवढं ते मिरॅकल रिझल्ट आहेत त्याचे. आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मला एक शेतकऱ्यांना सांगणं आहे की बाबा रासायनिकचा वापर कमी करून तुम्ही होमिओपॅथी शेतीकडे वळा. शेतकरी राजा माझा वाक्य आहे, शेतकरी राजा जागा हो, होमिओपॅथीचा धागा हो. हे मला त्या निमित्तानं सुचवायचं आहे शेतकऱ्यांना. डॉक्टर साहेब म्हणतात शेतकरी राजा जागा हो, होमिओपॅथीचा धागा हो. काय तुमचं काय परिचय? बरोबर आहे. आता मला सांगायचं, तुम्ही इथे येऊन, किती बाग आहे सर? माझी 5000 झाड आहेत. 5000 झाड डाळिंबाची. बर. द्राक्षाची वेगळी, द्राक्ष 35 एकर आहे. तुम्ही इथं येऊन मुलाखत घेता, ह्याच्या पाठीमागचं रहस्य खूप वेगळं आहे. हे आता हे तुम्हाला हे जे दिसतंय, हे आम्ही आता पारंपरिक केमिकल पद्धतीने, रासायनिक पद्धतीने शेती करत आलोय. बरोबर. पण आता कुठेतरी काळाची गरज आहे बदलणं, विषमुक्त, म्हणून आम्ही जैविक आणि यांच्या होमिओपॅथिक कडे वळालेलो आहे. आता 50% होमिओपॅथिकचं ट्रीटमेंट द्यायला चालू आहे. त्याच्यामुळं बागेत खूप फरक आहे. केमिकलचा 50% म्हणजे विश्वास पहिला बसला नाही म्हणून 50%. 50%. आणि पुढच्या वर्षामध्ये 100% करू आम्ही. त्याचं रिझल्ट मिळत चालले आम्हाला. होमिओपॅथिकचं त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला लाभले शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे आम्ही त्यांचं ते वापरत जाऊया आणि इथून पुढं 100% बाग करण्याचा प्रयत्न करूया. आता रसायनचं कसं, केमिकलच्या फवारणीचं संध्याकाळी फवारलं का सकाळी रिझल्ट आहे. होमिओपॅथी तसं होत नाही ना? नाही, होमिओपॅथिक जरी होत नसतं, कसं आहे, लगेच ज्याचा निर्णय देतो तो लगेच संपतो. पण तसं होमिओपॅथीचं नाहीये. हळूहळू रिझल्ट होतो. तो लॉंग टाइम असतोय. त्याच्यामुळे होमिओपॅथिक औषधं एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात. पहिलं वर्ष यांचं माल पण फुगलाय. थिनिंग केलं असं तर काय अजून फरक? थोडं थिनिंग, या वयाच्या मानानं थोडं माल जास्त झालाय. थोडं थिनिंग केलं असतं तर अजून साईज आली असती. पण ह्या टेम्परेचरला, ह्या दिवसात अशी साईज येत नाहीये. पण ही किमया सगळी होमिओपॅथिकची आहे म्हणून ही साईज आली. तुमचं काय, किती झाड आहे तुमची? आपल्याकडे आता सध्या बाग नाही, अगोदर होती. आता आपण ह्या मर रोगाला कंटाळूनच पूर्ण बाग काढलेली आहे. काढली. बर. आता यांचं बघून आता लावायचा विचार आहे. बर. आता सध्या बाग नाही माझ्याकडे. ट्रीटमेंट घेतोय आता सध्या मी टोमॅटोला ट्रीटमेंट घेतोय, होमिओपॅथिक. होमिओपॅथी. बर. काय जाणवतंय? चांगला बदल वाटतो. मी थोडा फरक आहे आता झाडामध्ये, थोडा बदल दिसायला लागलाय मला आता. मग आता वापरून मला कळेल पुढे काय आहे ते. होमिओपॅथिकला बोला. होमिओपॅथिक म्हणजे हे शरीरासाठी चांगलीच गोष्ट आहे ना. त्याच्यामुळे होमिओपॅथिक म्हणजे शरीरावर इफेक्ट होत नाही. केमिकलचं खाल्ल्यानंतर पुढल्या पिढीला तर आता खूप धोका आहे त्याचा. त्याच्यामुळं होमिओपॅथिक कडे वळणं ही काळाची गरज आहे. कॅन्सरचं हो हो, खूप खूप. त्याच्यामुळं तुमची 5000 झाड आहे. मग तुम्हाला कसं लगेच म्हणजे कसं विश्वास ठेवू वाटतंय का? कसं असतं, विश्वास हा एकदा बसत नसतो पहिल्यांदा. हळूहळू एकमेकाचं बघून मग विश्वास बसतो. डॉक्टर साहेब, आता होमिओपॅथिक कडे शेतकरी वळायला लागले या भागातल्या आडेगावचे वगैरे. ट्रीटमेंट सुरुवात कशी होती ती? सुरुवात तशी खूप अडचणीची होती.
पहिल्यांदा कोण विश्वास ठेवायला तयार नव्हतं हा. आणि माझ्याच शेतामध्ये मी प्रयोग करत गेलो. साधारण 2008 पासून मी प्रयोग करतोय हम्म. आणि त्याचे जे रिझल्ट येत गेले तसं मग मी माझ्या जवळचे जे विश्वास आहेत त्यांना देत गेलो. हम्म. आणि नंतर मग मी थोडं कारखान्याच्या संपर्कात आलो. बरोबर हा. 3-4 कारखान्याच्या चेअरमनना मॅनेजरला भेटून हम्म. त्या कारखान्याशी संलग्न असलेल्या शेतकऱ्यांना हम्म. हे औषध द्यायचा मी चालू कुठले केलं. कुठले फळ पिकायच्या मध्ये होमिओपॅथिक होमिओपॅथीमध्ये प्रत्येक पिकावरती आपण काम करू शकतोय, परंतु समोरच्या माणसाने आपल्याला विश्वास टाकला, त्या विश्वासाला तडा न जाऊ न देता. दोन पिकं सध्या जास्त रोगराईने ग्रासलेली आहेत. द्राक्ष डाळिंब आणि आणि द्राक्ष. हो द्राक्षाला काय कुठं उपार झालाय का? हो, द्राक्षाला माझं माणेगाव म्हणून एक द्राक्षाचं फेमस गाव आहे बरं. किंवा अनगरला आमचे शेतकरी आहेत. बरं. ते खूप चांगले रिझल्ट आहेत. त्यांना आपण शेंडा वाढणीसाठी बुरशीनाशक कीटकनाशकांचं त्यांचं जे स्प्रेचं शेड्यूल आहे ते 50% त्यांचं कमी केलेलं आपण, म्हणजे होणारा खर्च 50% कमी केला आणि त्या पिकामध्ये राहणारे जे अंश आहेत ते पण कमी आहेत, त्याच्यामुळे नॅचरली कमीच होणार आहेत. बेदाणा काय फरक? बेदाणामध्ये त्याचा बेदाणामध्ये गर आणि शायनिंग ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. तर माझा ज्या शेतकऱ्यांना मी दिलेलं आहे तर सगळ्यांचा माल 1 नंबरने गेलेला आहे आणि वेट साधारण त्यांचं मागच्या वर्षीपेक्षा 20-25% वेट गर चांगला असल्यामुळे वाढलेलं आहे. ट्रीटमेंटची सुरुवात कधी करायची बागेमध्ये? कुठल्या द्राक्षाच्या नाही, ठेवायची. होमिओपॅथीच्या कसं आहे, कुठल्याही बागेमध्ये किंवा कुठल्याही पिकाला ऍज अर्ली ऍज पॉसिबल. आज जाग आली आपल्याला, आज कळलंय बाबा होमिओपॅथीचं महत्व, तर त्या स्टेज पासून तुम्ही कधीही चालू करू शकता. त्याच्याबद्दल काय नाही. आणि सगळ्यात बेसिक म्हणजे हे साईड इफेक्ट काही नाही आहेत. साईड इफेक्ट अजिबात काही नाही कुठल्या अवस्थेमध्ये आपण कुठल्याही अवस्थेमध्ये आपण त्या प्रॉपर स्टेज बघून आपण करू शकतो. रेस्ट पिरियड मध्ये बरेच लोक उलट बी करतात, काय काय रेस्ट घेतात वगैरे, मग कसं नाही घेतात? रेस्ट पिरियड मध्ये खूप काम करायलाच पाहिजे. पूर्वी जरा वेगळं होतं, म्हणजे 10-20 वर्षापूर्वी कसं होतं, जमिनीत ह्या लागवडी नव्हत्या, त्याच्यामुळं अन्नसाठा भरपूर होता, पण रेस्ट पिरियड मध्ये काम करत नव्हते. पण इतक्या दिवस पिकातनं त्या पिकानं पूर्ण घेतलेलं आहे, त्यामुळं आता रेस्ट पिरियड मध्ये काम करणं गरजच आहे. त्याशिवाय झाडं तुमची नीट राहणार नाहीत. डाळिंबला अडचण काय भासते आता? पिन होल झालं, पिन होल आहे, झालं. मर आणि परत तेल्या आहे. आता ह्यांच्या औषधानं यांचं एक सांगणं आहे की तेल्या पण हळूहळू कंट्रोल मध्ये येईल असं आहे. मग आता सुरू केलेलं आहे, आपण येईल अशी अपेक्षा ठेवूया. मर थांबेल, तेल्या पण कंट्रोल मध्ये येईल. मर रोग काय म्हणले तुम्ही? मर रोग पण थांबलेला आहे. ह्या शेतकऱ्याचं उदाहरण घ्या. काय बदल झाला औषध द्यायच्या अगोदर? तुझी झाडं कशी होती? 4 झाडं मर रोगीने गेली होती पिनहोल बोररने, आणि जे औषध चालू केल्यानंतर परत एकही झाड गेलेलं नाही. जे ट्रेस मध्ये गेले ते 4 ते गेले, परत तिथून पुढे एकही झाड गेलेलं नाही 1200 झाडातून. आणि पानं पिवळे वगैरे पडलेले ते पूर्ण कव्हर करून आता नवीन काळी फुटून आणि एक लक्षात येतं का तुमच्या, किंवा झाडावरती एवढा माल आहे, माल असून पण नव्हती आहे बघा, म्हणजे ते काय दर्शवतं? वाढ चांगली आहे, स्टोरेज चांगला आहे, म्हणजे हेल्थ एकूण झाडाची चांगली आहे. ह्या गोष्टी खूप. होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा वापर करताना काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? होमिओपॅथिक ट्रीटमेंटला माणसामध्ये घ्या किंवा प्लांटमध्ये घ्या, सातत्य ठेवणं फार महत्वाचं आहे. कंटिन्यू एकदा दिलं तुम्ही, 2दा दिलं, आम्हाला हे नाही झालं, त्याचा उपयोग नाही. सातत्य ठेवलं की तुम्हाला 100% त्याचे रिझल्ट आहेत. आणि असे मिरेकल रिझल्ट आहेत की बियॉन्ड द लिमिटेशन, म्हणजे असं वेगळ्याच पद्धतीने आपण हे. आणि तसं पाहिलं, आता माझं 4-2 लोकांनी चालू केलंय. ह्यांचे साधारण केमिकलच्या बॅगा आणायची म्हणलं तर एका बॅगची किती किंमत आहे? 5000 ती कुठून येते? बाहेर देशात. बाहेर देशात. चलन आपलं बाहेर जातं. बाहेर मग तेच काम जर इथं आपलं ह्याच्यात होत असेल तर देशाचा पण फायदा आहे, त्याच्या बाहेर परकीय चलन पण थांबवू शकतो. ह्याचे अनगिनत फायदे आहेत, फक्त तुम्ही ते वेळ हे करायला पाहिजे. तुम्ही कधी आता जेव्हा चालू केलं होमिओपॅथिक, मग तुमच्या आई वडिलांनी, कुटुंबाने काय तुम्हाला वेड्यात वगैरे काढलं असेल? मित्रांनी वगैरे नाही काढले की बरेच जण. आता आमचे जोडीदार आमच्या बरोबरच्या बागा आहेत त्यांच्या रसायनच्या, त्यांनी वापरलं नाही आमच्या बरोबर. आता काय प्रत्येक म्हणते? 15 दिवसाला, महिन्याला पैसे भरायचे, आणायचं, सोडायचं, ती कोण शेड्यूल करणार? आपण वापरला, आता आज रोजी म्हणते ते आपण वापरला असतं तर तुमच्या बरोबर माल एवढा बसला असता आमचा. त्यांची वेळ निघून गेली. वेळ निघून गेली. तुमची वेळ कधी आली? आता वापरायला चालू केले त्यांनी. आणि साधारण होमिओपॅथीचा खर्च किती आला तुम्हाला यात हे करण्यासाठी? आता म्हणजे तुम्ही जे ज्या दिवशी एकरी 500 रुपये फक्त खर्च येतो, फक्त 15 दिवसाला एक डोसचा. एक डोस एकरी. हा, डोसचं काय? अमावस्या पौर्णिमा. अमावस्या पौर्णिमा हे आपण एक शेतकऱ्याला बांधील राहावं म्हणून केलेलं आहे ते. आणि अमावस्याला काही कीटकनाशक उपद्रवी असतात ते थोडं
कॉन्टॅक्ट ते वेगळं तर Active होत एक असतात. शास्त्र आहे. हम्म. त्याच्या आणि पौर्णिमेच्या वेळेस बुरशीचं स्प्रेड जास्त समुद्राला भरती ओटी येते ना. आता एक लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये आपली प्रत्येक शरीर हम्म. सेलने बनलेलं आहे. सेलमध्ये काय आहे? पाणी हम्म. आणि बाकी वेगवेगळे 70% पाणी आहे. हम्म. ह्युमन सेल असू द्या किंवा हम्म. प्लांट सेल असू द्या. हम्म. मग ज्या वेळेस समुद्राला भरती येते हम्म. आणि ओटी येते हम्म. त्यावेळेस जे काही बदल घडतात हम्म. ते प्रत्येक सेलमध्ये घडत असतात. बरोबर. पण ते ह्युमन सेलमध्ये पण घडणार त्या ह्याच्यात पण. तिथं जर आपण बॅरियर थोडंफार करत गेलो हम्म. तर त्याचे परिणाम आपल्याला मिळतात, दृश्य परिणाम दिसत आहेत. हम्म. तुमच्याकडे 5,000 झाडे डाळिंबाला, मग जमीन आता यांची खडकाळ माडा हो, माझी पण खडकाळ जमीन आहे. कशी जमीन कशी लागते? जमीन सगळ्या प्रकारची चालते, फक्त चिवट नसणारी नसावी. बरं. काळी चालते, हे चालते. फक्त कसं आहे, हम्म. ह्याच्यात शायनिंग, ह्या जमिनीत थोडं शायनिंग येतंय, बर ते काळ्या रानात थोडं कमी येतं. बर. आणि अंतर हं? अंतर अंतर आता 14-7 आहे. बर. ट्रॅक्टरवर स्प्रे वगैरे करतो आपण, हम्म. त्याच्यामुळे 14-7 अंतर ठेवलेलं आहे. हम्म. बरेच लोक लावतात, पीक आलं नाही का निराश होतात आणि काढून टाकतात. मग अशांना तुम्ही काय सांगाल? नाही, मी त्यांना आता सांगतोय, असं केमिकल युक्त तुम्ही केल्यामुळं हम्म. हे तुम्हाला बागा काढायची वेळ येणार. हम्म. म्हणून तुम्ही आता होमिओपॅथिककडे वळणं ही काळाची गरज आहे. हम्म. तर नवीन पद्धतीनं तुम्ही हे ट्रीटमेंट द्यायला चालू करा. हम्म. बागा अगदी अगदी चांगल्या पद्धतीने येतील. हम्म. तुम्ही काय शेतकऱ्यांना कसं, म्हणजे सुरुवात एखाद्या नवीन करायची असेल तर कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं? नवीन करायचं असेल तर माझा मोबाईल नंबर देतो किंवा इतर शेतकऱ्यांना त्यांना ज्यांनी स्क्रीनवर आपण टाकणार नंबर. चालेल. इतर शेतकऱ्यांना त्यांनी संपर्क करावा. हम्म. त्यांच्याशी चर्चा करून दोघांच्या सहमताने, दोघांच्या विचारांनी आपण ट्रीटमेंट चालू करता येईल. पण बऱ्याचदा काय होतंय, आमचा बळीराजा साधा बळ असतो. हो कन्सल्टंट त्याला सुरुवातीला करतात, हो, हो. भरपूर मटेरियल देतात, हो, नंतर मधनं साथ सोडून निघून जातात. मग हम्म. आमचा शेतकरी हताश होतो. बरोबर. तुमचं कसं कन्सल्टिंग, मग त्यांना कन्सल्टिंगचं त्यांचं आता कसं आहे ह्याच्यात तुमचं मार्गदर्शन कसं राहणार? खूप माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केले हा. तर त्यांना मी मार्गदर्शन वेळोवेळी देऊ शकेन. ज्या वेळेस आमचा शेतकरी आवाज हो. देतो, त्यावेळेस तुम्ही बांधावर. त्या काय बरं वाटतंय का तुम्हाला आता? एक नंबर आहे. पैसा झाला भरपूर. होय होमिओपॅथिक होईल होईल होईल, आता. होईल. पाव किंवा पिन होल मुळे जी लोक बागा काढून टाकायला लागले, हो. अशांना काय सल्ला द्याल? अशांना हे जर टार्गेट ए आणि टार्गेट पी म्हणून जे आम्ही अमावस्या पौर्णिमेला वापरतो ना, हम्म. ते टोटल तुमचं मरोगोर आणि पिन रोवर कंट्रोल ठेवतं. हम्म. आणि त्याचे दृश्य रिझल्ट आहेत. ते मगाशी पण पाहिलेली बाग, त्यांची पानं पिवळे पडलेली, परत रिग्रोथ चालू झालेली आहे. हम्म. याचे परिणाम चांगले आहेत. म्हणजे तुमची- डाळिंब शेतीला मेन जे 2 धोके आहेत ना, हम्म. त्या धोक्यावर आपण मात केलेली आहे. बरं. 100%. म्हणजे मात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, मदत करायला आम्ही तयार आहे. तर मंडळी, आपण पाहिलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलंय, देशातलं खत वापरा किंवा देशी औषधं वापरा आणि देशाला बळकट करा, त्या आव्हानाला आता या आडेगावचे शेतकरी 100% नव्हे तर 1001% प्रतिसाद देत असल्याचं आपण पाहतोय. कारण विषमुक्त शेतीकडे वाटचाल यांची चालू केली, केमिकल विरहित शेती यांनी सुरू केली आणि या सगळ्या शेतकरी बांधवांना एका ठिकाणी आणण्याचं काम, केमिकलकडनं बाजूला करण्याचं काम डॉक्टर डोंगरे यांनी केलं. कारण डॉक्टर साहेबांनी होमिओपॅथी ट्रीटमेंट त्या ठिकाणी या फळझाडांना सुरू केली. मानवावर औषध उपचार करणारे डॉक्टर आता शेतामधल्या फळ पिकांना त्या ठिकाणी होमिओपॅथीचं ट्रीटमेंट, औषध फवारणी देत आहे. आणि त्यामुळे या डोंगरे भाऊंनी या ठिकाणी माळरानावर असं सोनं त्या ठिकाणी पिकवलंय. होमिओपॅथीचा फायदा डबल टिबल आहे. जमिनीचा कसही त्या ठिकाणी टिकून राहतो आणि लोकांना चांगलं केमिकल विरहित फळं त्या ठिकाणी खायला मिळतात. त्यामुळे लोकांचं आरोग्यही त्या ठिकाणी चांगलं सुदृढ राहण्यामध्ये हातभार लागेल. मंडळी, होमिओपॅथी ट्रीटमेंट नक्की चांगली आहे. या शेतकरी बांधवांना ट्रीटमेंट आपल्या शेतामधल्या फळझाडांवर वापरायची आहे. स्क्रीनवर आम्ही डॉक्टर साहेबांचा नंबर दिलाय, आपण डॉक्टर साहेबांशी संपर्क करा. या शेतकरी बांधवांना असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून वास्तव असणारा यशोगाथा थेट बांधावरनं शेतामधून आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील. धन्यवाद.